त्याला मानतो मराठा समाज संयमी शांत आहे, त्याला राज्य शांत ठेवायचंय आणि फडणवीस साहेबांना ते दूषित करायचं राज्य आम्हाला नाही होऊ द्यायचं. त्याच्यामुळं आम्हाला पूर्ण अटी मान्य आहेत. एक दिवस आठ मान्य नाही, कारण तो समाजाचा अपमान आहे. तुम्ही असे नाही आठ घालू शकत. एक दिवस बसा, आठ मान्य एक दिवसाचे आम्हाला करा अंमलबजावणी एक दिवसात मान्य. मी लोकशाहीप्रमाणे उद्या बसणार करणार आहे. फक्त माझ्या पोराला कुणी दादागिरी करायची नाही, काठी मारायची नाही. हा, 10-5 लोक जर वाढले तर मी समजून सांगन त्यांना, पोरांनो इथं इतके बसणार आहेत अमुक कार्य इकडं, मग एखादं काम येतं त्याला ग्राउंडवर मैदानावर तिथं एक बसायचं. हे गेले की तुम्ही यायचं, तुम्ही गेले की त्यांनी यायचं. आपल्याला सहकार्य करायचंय या भूमिकेत आम्ही 100% आहेत. त्याचं पण माझ्या पोराला त्रास द्यायचं काम करायचं अजिबात नाही. कारण मी समजून सांगतो त्यांना, तुम्ही समजून सांगायची दादागिरी करायची गरज नाही. एक पोस्टरबाजी झाली आहे, तुमच्यापर्यंत ती पोहोचलेली असेल मुंबईतली, त्याबद्दलची काय प्रतिक्रिया? कोणचं पोस्टर? जे मुख्यमंत्र्यांच्या बाजूने लावण्यात आलेलं आहे. मला नाही माहिती, मला नाही दाखवलं कोणी, मला दाखवलं नाही कोणी. बरं, दुसरं असं आहे की 5,000पेक्षा तर खूप अधिक लोक यामध्ये आहेत. मग त्यांचं तुम्ही कसं नियोजन करणार आहात? त्यांना तुम्ही काय सांगणार? सांगतो ना मी त्यांना, संयमाने राहायचं, शांत डोक्याने आंदोलन करायचं. लोकशाहीचे कायद्याचे नियम मोडायचे आपण कुणी नाही. मस्तपैकी करायचं. आपल्या आईबापानं, गावानं, जिल्ह्यानं, आपल्या राज्यानं आपल्याला विश्वासानं पाठवलं की हे पोरं जिंकून येतील. शांत डोक्यात ठेवून करायचं. आझाद मैदानला काय बसलं आणि मुंबईत दुसऱ्याकडे काय बसलं, आपण व्यवस्थित हाताळून समाजाच्या पदरात गुलाल टाकू, विजय टाकू, आनंद टाकू. त्यासाठी कोणी संयम सोडायचा नाही. पोलीस जर म्हणले इथं एवढेच 5,000 द्यायचे, इथं एवढे जाणार आहेत, तर आपण सगळ्यांचं सहकार्य करायचं, तिथं बसायचं. हो, कारण पण जर जास्त कमी झाले तुम्ही दादागिरी करायची नाही. मी सांगतो त्यांना, तुम्ही अस्थिर करायचं नाही राज्य. मी सांगतो त्यांना, कायदा पाळतो आम्ही, पण एक दिवस आठ मला मान्य नाही. बरं, असं आहे की ते बॅनरच तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो. इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही, इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. म्हणजे तुमच्या शिव्या आणि फडणवीसांचं कर्तृत्व. धनगराचा पार कार्यक्रम लावून टाकला, आरक्षणाचा, शेतकऱ्याचं सगळं वासुदेव केला, मायक्रो ओबीसीचा देवारा केला, दलित मुस्लिमाचं वाटोळं केलं सगळं, त्या लिंगायत समाजाच्या आरक्षणाचं वाटोळं झालं सगळं, काही समाजाच्या आरक्षणाचा देवारा झालाय. लाडक्या बहिणीचा तसा कार्यक्रम काय करतो तो बाबा, एक करतो आहे बाबा फोडाफोडी करून फक्त सत्ता घेणे, दुसरं तर करतो तो काय नाही. कोणी सुखी नाही. फडणवीस साहेबांच्या लक्षातच आहे ना आपल्याविषयी किती चीड निर्माण व्हायला लागली. काही जणांचे ऐकून त्यांचे 4-2 जण तिथले बसलेले कान भरीत आहेत आणि त्यानुसार ते वागत आहेत. तुम्ही त्यांचं ऐकून एवढा मोठा मराठा समाजाचा वर्ग तुमच्यापासून फडणवीस साहेब घालू नका. एबीपी माझाच्या माध्यमातून मी तुम्हाला सावध करतो आणि विनंती पण करतो. अशी संधी योग्य आली तुम्हाला, योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायची वेळ आली. मराठ्यांना जवळ करा, त्या मागणीची अंमलबजावणी करा. मरूस तर हे मराठी तुम्हाला विसरणार नाहीयेत. तुम्ही अपमान करू नका, सन्मान करा मराठ्यांचा. वारंवारी अपमान करायचा थांबवा. आणखीन बी संधी तुमच्या हातातून गेलेली नाही. बावनकुळे असं म्हणतात की एका समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला दिल्यास यातून सामाजिक संतुलन बिघडेल. अरे बाबा, आमचंच दिलंय ना, संविधानाला देखील धक्का लागेल. अरे आमचंच आहे ना ते कमून म्हणा ना तुम्ही. तुमच्या एकतर्फी भावनेमुळं तुमचा पक्ष खड्ड्यात घालता तुम्ही, सगळा देवारा होऊन बसन तुमचा. हो, आम्ही